नमस्कार. राजश्री मराठीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडनं म्हणजेच अजिंक्य जोशीकडनं म्हणजेच चिंतामणी नार्वेकरकडनं होळीच्या रंगपंचमीच्या लाख लाख शुभेच्छा. माझ्यासमोर आता दादासाहेब आहेत माझ्याबरोबर. दादासाहेबांना म्हणजेच प्रदीप काकांना मी विचारतो, होळी तुम्ही कशी साजरी करता आणि इथे शूटिंगमध्ये 2 दिवस तुम्हाला काय काय कशी मजा आली? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी या टीमचा सगळ्यात सिनियर माणूस असल्या कारणाने मला ते एका जागी बसवून ठेवतात आणि सगळी धमाल करायची ते हे यंग लोक करतात. त्यामुळे मला फक्त यांची गंमत पाहणं हा एक मेजर उद्योग असतो. होळी हा सण लहानपणापासून एका पद्धतीने म्हणजे विशेषतः म्हणजे रंगवणं, होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे होळी पेटवणं आणि नंतर दुसऱ्या दिवशी धुळवण, हे स्वरूप इतकं मनामध्ये घट्ट बसलेलं आहे. हळूहळू एज जसं वाढत जातं तसं तसं आम्ही लांबून पाहण्यामध्ये जास्त एन्जॉय करतो, प्रत्यक्ष भाग न घेता. असं एक टिळा लावायचा सिम्बॉल म्हणून, टोकन म्हणून, आणि बाकी एन्जॉय करायचं. माझ्या मागे बसलेले आहेत यशवंत सरदेशमुख आणि देवकी सरदेशमुख. ही कलरची जी थाळी आहे ही त्यांच्या अंगावर मी टाकणार नाही आहे. आपण त्यांना छोटासा हलकासा टिका लावूया आणि होळीबद्दल विचारूया. या. राजश्रीच्या सगळ्या प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं व्यक्तिशः श्रीरंग देशमुखकडून आणि आमच्या संपूर्ण सरदेशमुख कुटुंबियांकडून सुद्धा. खूप मजा करा, खूप छान होळी खेळा. फक्त स्वतःला जपा, स्वतःचं शरीर, स्वतःचं संपूर्ण शरीर, डोळे, नाक, घसा, तोंड सगळंच. पाण्याचा उगाचच गैरवापर करू नका. आपल्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे. पाणी खरं तर नाही व्हापरलं तर बरं, पण रंग मात्र सगळ्यांच्या आयुष्यात जेवढे जास्ती आपल्याला भरता येतील तेवढे भरण्याचा प्रयत्न करूया. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. पुढचं पाऊल या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मालिकेत आत्ताच एक नवीन विलन म्हणजेच अवंतिका यांचं आगमन झालेलं आहे. अमेरिका, कॅनडावरनं तिकडनं ते आलेले आहेत. आपण त्यांना विचारूया, त्यांना सांगूया की तुम्हाला शुभेच्छा द्या म्हणून. मला एवढंच सांगायचं आहे की मजा करा, भरपूर मजा करा. इट्स अ डे मेंट टू एन्जॉय, बट एन्जॉय विथ फ्रेंड्स, एन्जॉय इन लिमिट्स. तुमच्या मजामुळे दुसऱ्या कुणाला असं काही होऊ नये की जे त्याला कधी रिपेअर होऊ शकत नाही, असं त्याच्या बाबतीत कधी काही होऊ नये एवढी मात्र डेफिनेटली तुम्ही केअर घ्या. हे मला ॲक्च्युली आय एम जस्ट रिक्वेस्टिंग यू ऑन दिस. अतिशय हसमुख असं आमच्या देवकी काकू खूप हसतात. एक छोटासा जोक झालेला सेटवरती, आता त्या कंटिन्यू हसत राहतील. आपण तसंच त्यांना विचारूया की तुम्ही काय म्हणणं तुमचं होळीबद्दल, रंगपंचमीबद्दल, प्लीज. नाही असंच आहे हा इंटरव्ह्यू असाच आहे, हो की नाही? लोकांना मज्जा आली पाहिजे की नाही? मग नाही, भांग अक्कासाहेबांनी सांगितलं, भांग, पाणी, घाणेरडे कलर यांचा वापर होता कामा नये. फक्त पाणी रहित होळी, रंगपंचमी आणि कुठले कोरी भांग. नाही, भांग खायचीच नाही. आपण ह्यांना विचारूया होळीबद्दल, रंगपंचमी. रंगपंचमीत रंग खेळतात, होळीत पेटवतात. पुढचं पाहूया शूटिंग मध्ये. काल मजा करतात आणि होळी नाही, यावर्षी आम्ही होळीचं शूट नाही केलं. आम्ही मागच्या वर्षी होळीचं शूट केलं होतं इथे. यावर्षी आम्ही फक्त रंगपंचमी खेळलोय आणि खेळून दमलोय आणि आता आम्ही मजा करतो. आता मी आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अक्कासाहेब सरदेशमुख यांच्याबरोबर. होळीचं शूटिंग चाललं आहे. चिंतामणी वेळाला काही करणार नाही आहे आणि त्यासाठीच अक्कासाहेब खुश होऊन मला आता कलर लावणार आहेत. वा, चिंतामणीला खूपच मजा आलेली आहे. आपण अक्कासाहेबांना विचारा होळीबद्दल, शूटिंगबद्दल, ओव्हरऑल सगळ्याबद्दल. माझ्याकडून फार काही नाही, खूप मजा येते. कारण असं सणासुदीचं शूटिंग असलं की आम्ही सगळे एकत्र असतो आणि जे वाईट काम करत आहेत ह्या मालिकेत ते सगळे आम्हाला सगळ्यात अधिक प्रिय आणि सगळ्यात अधिक जवळची माणसं आहेत. त्यामुळे खूप मजा येते आम्हाला ह्या शूटिंगला. आणि रंगपंचमी खरी होण्याआधीच रंगपंचमीचा अनुभव आम्ही घेतो आहे आणि खूप मजेत दिसतोय तुम्हाला चिंतामणी. पण खरं तर त्याला रंग खेळायला अजिबात आवडत नाही, पण कामासाठी करावं लागतं. यावेळेच्या एपिसोडचं नाव आम्ही दिलं आहे शूट आउट ॲट अक्कासाहेब. सो खूप ड्रामा आहे, खूप मस्ती आहे. रंग आणि काय म्हणतात त्याला, रंगाची उधळण पण आहे आणि ड्रामाची उधळण पण आहे. तर ते तुम्ही बघणार माझी खात्री आहे.
तुम्हा सर्वांना राजश्री मराठीच्या रसिक प्रेक्षकांना रंगपंचमीच्या माझ्याकडून, अक्कासाहेबांकडून, हर्षदा खानविलकरकडून, माझ्या या कमाल कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा. पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार स्टार प्रवाहावर 7:30 वाजता पुढचं पाऊल. कळलं? नमस्कार, मी जुई गडकरी. सबस्क्राईब करा राजश्री मराठी.